श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्राचं पारायण करायला शक्य नाहीये, स्वामी चरित्र सारामृत वाचायला शक्य नाहीये किंवा काहीतरी कारणास्तव ते होत नाही, तर तुम्ही लिखित नामजप सेवा करा. जेवढं तुम्ही गुरुचरित्रानं आणि स्वामी चरित्र सारामृत वाचण्यानं पुण्यप्राप्ती करणार आहात, तेवढीच पुण्यप्राप्ती तुम्हाला या लिखित नामजप सेवेने सुद्धा होणार आहे. तर आता ती कशी करायची? जेव्हा तुम्ही लिखित नामजप सेवा करायला बसणार आहात, त्यावेळी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. एक बुक घ्यायची आहे. एवढी बुक असेल तरी चालेल, त्याच्यापेक्षा छोटी बुक असेल तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आखून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून तुमचं जे नामस्मरण आहे, जो मंत्र आहे तुमचा, तो व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने तुम्हाला मंत्र जाप लिहायचा आहे. मी सुद्धा चालू केलेला आहे मंत्र जाप लिहायला. तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता. कोणी नोकरी, व्यवसाय किंवा आरोग्यासाठी, कुटुंबासाठी, कोणत्याही गोष्टीसाठी संकल्प करून तुम्ही हा मंत्र जाप लिहायला सुरुवात करू शकता. फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला हा उलट दिसत असेल, पण हे असं एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे. तर ज्यावेळी तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसता, तेव्हा तुम्हाला हा लिखित मंत्र जाप लिहायला सुरू करायचा आहे. स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तिथे बसायचं आहे. जेव्हा मंत्र तुम्ही लिहित असता, जेव्हा लिखित नामस्मरण करत असता, त्यावेळी तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये. त्यावेळी पूर्णपणे मौन पाळायचं आहे, जेणेकरून तुमचं मन पूर्णपणे एकाग्र झालं पाहिजे. आणि पूर्ण मन जेव्हा तुमचं एकाग्र होतं, तेव्हा तुमच्या मनातील निगेटिव्ह एनर्जी, घरातील नकारात्मकता पूर्णपणे बाहेर जाते. जेव्हा आपण हा लिखित नामजप मंत्र लिहित असतो, तेव्हा ही सेवा आपल्याकडून त्रिविध सेवा घडत असते. बोलून लिहित असतो, त्याच्यामुळे ही सेवा वाचिक होते. मनातल्या मनात आठवून लिहित असतो, त्याच्यामुळे ही सेवा मानसिक होते. आणि जेव्हा आपण लिहित असतो, तेव्हा ही सेवा आपल्याकडून कायिक होते. अशी त्रिविध सेवा आपल्याकडून होत असते. तर संकल्पाचंही तुम्ही संकल्प करून ही सेवा करू शकता किंवा तुमची नित्य सेवा म्हणून देखील तुम्ही हा मंत्रजाप करू शकता. कोणी 1.25 लाखाचं, कोणी 12 लाखाचं, किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही वेळा स्वामींचा मंत्रजाप करू शकता. आणि मंत्रजाप केलेली ही जी वही आहे, हा कुठे ठेवायचा प्रश्न असेल तर ती वही तुम्ही एखाद्या केंद्रामध्ये जाऊन किंवा अक्कलकोटला गेला तर तिथे जाऊन तुम्ही ती वही मठामध्ये, केंद्रामध्ये ठेवू शकता, तिथे दान करू शकता. किंवा जर तुम्ही ही तुमच्या देवघरामध्येच वही ठेवली तर अतिशय उत्तम, अतिशय योग्य. कारण त्याच्यामध्ये जी पवित्र ऊर्जा, एनर्जी जे साठवलेली असते ती तुमच्या घरामध्येच राहते आणि त्याची फलश्रुती, त्याची पुण्यप्राप्ती होते, ती तुम्हाला अधिक पटीने म्हणजे जाणवते, त्याची अनुभूती सुद्धा होते. आता याबद्दलची पूर्ण सविस्तर माहिती आहे, तो कसा करावा, कोणी कोणी करावा, हा म्हणजे कधी करू शकतो, या सगळ्याबद्दल जी माहिती आहे ती मी मोठ्या ब्लॉगमध्ये आपल्या सविस्तर सांगितलेली आहे. तर यूट्यूबवरती तो आपला ब्लॉग आहे, तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि लिखित नामजपाला आत्तापासूनच सुरुवात करा. कारण स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.